नमस्कार मंडळी. आज बागेत झाडं लावण्याचा हा तिसरा दिवस आहे. मला वाटलं होतं की बागेत झाडे लावण्यासाठी फक्त एक दिवस लागेल. एखाद्या नवीन कामाचा जर आपल्याला अनुभव नसेल तर त्यासाठी जास्त वेळ लागतो हे आपण स्वीकारलं पाहिजे. कंपाऊंडच्या एका साईडला अशी हिरवीगार झाडं आम्ही लावत होतो. त्या झाडाचं नाव होतं रेड मच्छरा. जे झाड हिरवंगार आणि कुंपणासाठी अतिशय असं सुंदर झाड हे आहे. हिरवंगार, त्याचबरोबर त्याची जी पानं आहेत ना ती सूर्यप्रकाशात इतकी चमकतात की त्यामुळे ते झाड चमकदार आणि उठून दिसतं. या झाडांना जिथं ऊन जास्त लागेल तिथं आम्ही लावलं होतं, कारण या झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि हा आहे आमचा छोटा नयन. आम्ही झाड लावत असताना हा बघत होता आणि त्यालासुद्धा झाड लावायला खूप आवडायला लागलं. त्यामुळं तो झाड लावण्यासाठी मदत करू लागला. लहान वयामध्येच मुलांच्यामध्ये जर आपण निसर्गप्रेम उतरवलं ना तर मोठी झाल्यानंतर आपोआपच ती निसर्गाला धक्का लावणार नाहीत आणि अधिकात अधिक झाडं लावतील. मला झाडं लावायला अतिशय आवडतात. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आणि मी झाडं लावत असताना ना नयनलासुद्धा सोबत घेते की त्यालासुद्धा कळावं की झाड आपण लावलं पाहिजे. आपण नर्सरीमधून जेव्हा झाड आणतो ना तेव्हा ते प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा छोट्या कुंडीमध्ये असतं आणि ते त्या कुंडीतून किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीतून आपण वेगळं करत असताना फक्त जिथं खड्डा खणला तिथं ते झाड लावून भागत नाही. तर त्या झाडाला ना मुळापर्यंत चांगली माती घालावी लागते, त्याला भक्कम असा आधार द्यावा लागतो. त्याचबरोबर त्या झाडाला व्यवस्थित असं खत पाणीसुद्धा घालावं लागतं, तरच ते झाड आपलं व्यवस्थितपणे आणि चांगली मुळं धरून ठेवतं. मला ज्या वेळेला रिकामा वेळ मिळेल ना त्यावेळेला मी असं हे काम करत असते, जे की माझ्या खूप आवडीचं आहे. तुम्हाला ही अशीच आवड असेल ना तर अवश्य कमेंट करा आणि तुमचेही काही अनुभव असतील तर ते अवश्य शेअर करा. आपण एखादं झाड ज्या वेळेला लावतो त्यावेळेला आपलं आणि त्या झाडाचं एक नातं निर्माण होतं आणि झाड लावल्यापासून ते जसजसं मोठं होत जाईल तसतसं आपल्यालासुद्धा त्या झाडाला बघण्याची, त्या झाडाला मोठं करण्याची एक मनामध्ये उमेद लागून राहते. जसं घरात एक आई आपल्या मुलाला वाढवत असते त्याच प्रकारे आपणसुद्धा त्या झाडाची मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते, तरच ते झाड योग्य प्रकारे वाढतं. तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल किंवा टी व्हीवरील बातम्या पाहत असाल किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा अशी एखादी बातमी असते बघा, अमुक ह्या संस्थेने किंवा अमुक ह्या मान्यवर व्यक्तीने ह्या ठिकाणी इतक्या बिया लावल्या किंवा इतकी रोपं लावली, तेही डोंगराळ भागात किंवा ओसाड जागी. अशा बातम्या आपण ऐकतो. पण पुढे त्या बिया रुजल्या का? त्या रोपापासून ते झाड हळूहळू मोठं झालं? लावलेल्यांनी त्या झाडांची किती काळजी घेतली? ही बातमी कधी पुढं आली आहे का? आणि आली असेल ना तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला काय सांगायचं होतं की एखादं नुसतं रोप लावून भागत नाही, तर त्याची काळजी आणि ते मोठं होईपर्यंत आपण त्याची देखभाल करावी लागते. तर असो, इथून पुढे मात्र आपण सर्वांनी लावलेल्या झाडाची काळजी मात्र नक्की घेऊया. दिसते की 2x2ची कुंडी बसत्या. त्या एका कुंडीत 2x2च्या कुंडीत 4 झाडं बसतात. बाग तयार करत असताना ना बागेसाठी खूप सारी झाडं आणलेली होती आणि ही जी छोटी छोटी झाडं होती ना ती झाडं आम्ही गजीबूच्या अगदी कडेला लावत होतो आणि ह्या पांढऱ्या पानांच्या कलरच्या झाडाचं नाव आहे निकोडिया प्लांट. आणि हे एक सुंदर झाड आम्ही ह्या खड्ड्यामध्ये लावत होतो, जेणेकरून बागेला एक आकर्षक असा लूक येईल. बघा किती सुंदर असं हे झाड आहे. झाड लावत असताना थोडंसं त्याच्या मुळाशी खत घातलं. अगदी जास्त पण खत नाही घालायचं आणि त्या कुंडीत जर समजा कुठं गवत वगैरे असेल तर ते सुद्धा काढायचं.
तुम्हाला सांगायचं म्हणजे बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या पिशवीत, ज्या पिशवीत झाड होतं ना त्या पिशवीत तसंच कुंडीत लव्हाळासुद्धा होता, जो मुळांशी चिकटून घट्ट बसला होता. तर तो सुद्धा आम्ही वेगळा काढला, कारण तो मग जर त्याच्याबरोबर लावला तर झाडाच्या मुळाशी तो अगदी घट्ट बसल्यामुळं वरतीसुद्धा येऊन अगदीच मग पुन्हा सगळीकडं लव्हाळाच होऊन जाईल आणि तो काढणं परत मुश्किल होईल, म्हणून तो आत्ताच काढून टाकला. आणि आत्ता इथं जी झाडं आहेत ना, हिरवीगार अशी छोटी छोटी छोटी, ही झाडं ओळखा बघू कोणती आहेत. तर ही झाडं आहेत कामिनी, थोडक्यात मधुकामिनी. ही झाडं आम्ही बागेच्या बॉर्डर लाईनसाठी वापरत होतो, ज्या झाडांना जमिनीत लावल्यानंतर पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलं येतात, की ज्या फुलांना सुंदर असा वास असतो. ही सगळी कामिनीची झाडं खाली ठेवली होती. ती सर्व झाडं आम्ही वरती, जिथं आपल्याला हे कामिनीचं रोप लावायचं आहे आणि जिथून खड्डा काढल्यानंतर हे कामिनीचं रोप घेणं सहज शक्य होईल त्या ठिकाणी आणून ठेवलं. आम्ही हे झाड वरती आणून ठेवत असताना नयन तरी कसा गप्प बसेल त्यानंसुद्धा थोडी झाडं आणून ठेवायला मदत केली. ही कामिनीची जी झाडं आहेत किंवा छोटी रोपं आहेत म्हणूया, ती आता तुम्ही जिथं बघत आहात त्या लाईनला, म्हणजे जिथं रेड जिंजर लावला आहे त्याच्या पुढं, त्याचबरोबर समोरच्या लाईनला सर्वत्र ही झाडं आम्ही लावणार आहोत. तर ही जवळजवळ 60 कामिनीची झाडं आहेत. ती झाडं आत्ता आम्ही लावण्याचं काम करत आहोत. आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्ही थोडंसं गतीनं ही कामं करायला सुरुवात केलेली होती. ही कामिनीची झाडं नर्सरीमधून आणली होती आणि तिथं बघा ह्या काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्यांनी वाढवली होती एकाच साईजची, आणि खूप दिसायला सुंदर अशी ही झाडं होती. आणि त्या झाडांना जी माती त्यांनी घातलेली होती ती मातीसुद्धा अतिशय चिकट आणि थोडीशी काळ्या कलरमध्ये होती. आता निम्मी झाडं ही प्लॅस्टिक पिशवीतून वेगळी करून झाली होती आणि निम्मी झाडं अजून राहिलेली होती, तीसुद्धा मला या प्लॅस्टिकमधून वेगळी करावी लागणार होती. तुम्ही घरातसुद्धा अशा जर प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल रिकाम्या असतील तर त्या फेकून न देता त्यांचा जर पुनर्वापर झाड लावण्यासाठी केला तर नक्कीच प्लॅस्टिकचं होणारं प्रदूषण आपल्याला रोखता येईल. माझा एक अनुभव तुम्हाला सांगते. मी ज्या वेळेला लहान होते ना त्यावेळेला माझी आजी असं झाडाच्या बांधावरती खूप सारी लिंबाची झाडं लावायची, निलगिरीची झाडं लावायची आणि मी ते बघायची. आणि तेव्हापासून मलासुद्धा ना आजीप्रमाणेच शेताच्या बांधावरसुद्धा अशी झाडं लावायला फार आवडतं, जी की लिंबाची असू द्यात किंवा आंब्याची, कोणत्याही फळाची असू द्यात. आणि मनात असं वाटतं की सर्व फळांची झाडं आपल्या शेतामध्ये असावीत आणि शेताच्या बांधावर आपण जर झाडं लावली तर त्याचा फायदा शेतीस नक्कीच होतो, कारण आपल्या शेतातली जी माती आहे ती माती घट्ट पकडून ठेवण्याचं काम हे झाड करतं. आणि एवढंच झाड करत नाही तर ते आपल्याला चांगली फळं देतं, फुलं देतं. त्या झाडावरती विविध पक्षी आपली घरटी करतात आणि पक्ष्यांना आसरा त्या झाडावरती मिळतो. आता आपण हल्ली बघतो पक्ष्यांची संख्या किती कमी झाली आहे. पूर्वी कसे पक्षी शेतामध्ये तर भरपूर यायचे, त्याचबरोबर आपल्या अंगणातसुद्धा या पक्ष्यांचा मेळा भरलेला असायचा.
अगदी तारेवरती सुद्धा हे पक्षी खूप बसलेले आपल्याला दिसायचे. मी शाळेला जाताना सुद्धा अशा बऱ्याच पक्ष्यांना पाहायची. आणि मग त्यामध्ये कावळा कोणता, पोपट कोणता, सुगरण कोणती, त्याचबरोबर सुतार पक्षी कोणता, घुबड, मोर अशा सर्व पक्ष्यांची नावं आपोआपच माहीत व्हायची. जे हल्ली आत्ताच्या मुलांना खूप दुर्लभ झालं असं म्हणूया. आता ही जी समोरची कंपाऊंडची भिंत आहे ना, त्या कडेची तेवढी झाडं लावायची राहिलेली आहेत. ती झाडं अजून यायची आहेत. म्हणजे ह्या झाडामध्ये ती झाडं आली नव्हती, तर ती झाडंसुद्धा आता उद्या येणार आहेत. तर त्या साईडला क्रिस्टिनाची झाडं आम्ही लावणार आहोत, जी झाडं दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही ही क्रिस्टिनाची झाडं बघितली असतीलच. आता आमच्याकडे अजून ही झाडं आली नाहीत. ती झाडं उद्या येणार आहेत, कारण ह्या सगळ्या झाडामध्ये ना ती झाडं नव्हती. तर उद्या ती 29 झाडं तिथं येणार आहेत. ते पण तुम्हाला मी उद्या नक्की दाखवेन. कामिनीच्या प्रत्येक झाडाला खड्डा काढणं आणि त्या खड्ड्यात ते रोप लावणं यामध्ये खूप वेळ जात होता. म्हणून आम्ही एक आयडिया केली की चर काढून घेतली त्या झाडांना पट अशी, आणि त्यामध्ये मग ठराविक अंतरावरती एक एक कामिनीचं झाड लावलं. आणि ही झाडं लावत असताना ना मी अधूनमधून ढगांकडे बघत होते, कारण आज वातावरण खूप ढगाळ झालेलं होतं आणि पाऊस कधी येईल याचा नेम नव्हता. पाऊस आला तर काय, पावसात झाडं लावणं अशक्य होतं, कारण आपण पूर्ण भिजणार. त्याचबरोबर रोपांच्या भोवतीची जी माती आहे तीसुद्धा वाहून जाणार झाड लावत असताना तिथंपर्यंत येईपर्यंत. म्हणून आम्ही काय केलं की चर अशी काढली झाडाला आणि पटपट काय केलं, त्या चरीमध्ये झाड लावलं. आणि ही लाईन जी तुम्हाला दिसत आहे ना ती पूर्ण करून घेतली झाडं लावून. आणि थोड्याच वेळात बघा पाऊस आला, आणि पाऊस आल्यावर काही आम्हाला काम करता आलं नाही. मग आम्ही सगळे एका ठिकाणी थांबलो गजिबूमध्ये. आणि हे बघा इथं गजिबूमध्ये सुद्धा सगळीकडं पाणीच पाणी होत होतं. जिथं पाऊस लागत नव्हता त्या ठिकाणी आम्ही थांबलो. यावर्षी ना जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस पडलाच नव्हता, किंवा जून महिना असाच कोरडा गेलता असं म्हणूया. आणि मला जून महिन्यात वाटायचं जर पाऊस पडला नाही ना तर कोरडा दुष्काळ यावर्षी पडतो की काय. पण जुलैच्या शेवटी अगदी आणि ऑगस्टमध्ये आमच्या इकडं पाऊस पडू लागला, आणि त्यामुळं मनाला खूप बरं वाटलं. आणि गार्डनसुद्धा लावायला आम्ही आत्ता पाऊस पडत असताना ऑगस्टमध्ये घेतलं, कारण जूनमध्ये मग गडबड केली नाही. कारण त्यावेळेला ना मेसारखं ऊन पडलेलं असायचं, पाऊस अजिबात नव्हता. आणि गेल्या वर्षी मात्र ना मे महिन्याच्या मध्यंतरीच पावसानं सुरुवात केली होती. पण यावर्षी काय झालं काय माहीत नाही. यावर्षी मे आणि जून पाऊस म्हणावा तसा पडलाच नाही, किंवा पडलाच नाही म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही.
काय